जय जिंगराबा येतो. जय जिंगराबा जय जिंगराबा. हे सखू, एकतर तू तरी मारणार नाहीतर म्या तरी. चल, जितकी राहायची पहिली संधी म्या तुला देतो. म्या स्वतःला इथं गाडून घेतो. ठीक आहे, टाक माती माझ्यावर. हे बाहेर्या माझ्या टाका, समजून टाका आणि गाडून टाका मला इथं. काय हे सखू, एक सांगायचंच राहिलं. म्या इथं गाडला गेल्यानंतर तुझी झिपरी वाचणार नाहीये बर का. माझे सेवक तिला बरोबर संपवून टाकतील. चला रे, टाका माती. चाललो म्या. सखू, टाक माती. बोला जय जिंगराबा. टाका, समजून टाका. ऐक ना, माझ्या डोसक्यात एक विचार आला. विचार असा आला का नुसत्या झिपरीला मारून काय होणार आहे. झिपरी बरोबर दिग्याला बी संपवायला, तुझ्या दिग्याला बी असं पेटाऱ्यात बंद करून जमिनीत गुडूप करून टाकायला हवं. काय म्हणते, बरोबर की नाही? हा, कशी वाटली युगात माझी? तुझ्या दिगूला मी संगती घेतो आणि ढगात पाठवून देतो. काय झिपरी गेली मग दिगू बी गेला. काय रे? तुझी झिपरी वाचणार नाहीये बरं. माझे सेवक तिला बरोबर संपवून टाकतील. विचार असा आला नुसत्या झिपरीला मारून काय होणार. झिपरी बरोबर याला बी संपवायला. बस करा हे. बाबाजी, अहो सतत काय हो धमक्या देताय. एकदाच जे करायचंय ते करून टाका ना. माझा जीव हवाय ना तुम्हाला? घ्या, माझा जीव घ्या. आणि एकदाच हे सुडाचं चक्र संपवून टाका. माझा जीव घ्या, पण माझ्या जीवाभावाच्या माणसांना काही करू नका. कृपा करा. मी मरायला तयार आहे. बघता काय, बाहेर काढा मला. खरंय का? हा, हो, मी तयार आहे. पण माझ्या माणसांना त्रास देऊ नका. हुशार आहे, मी लय हुशार आहे. मग ठरलं तर. अरे ऐकलं का तुम्ही? चालल्या सखूबाई, चालल्या. बोला जय जिंगराबा. त्यांचा अखेरचा मान सन्मान नको करायला का? मग अरे सवासनं म्हणून चाललेत वैकुंठी. ओटी नको भरायला का त्यांची? चा आण लवकर आण. बघतोयस ना रे विठुरा, आता मी तुझ्या जवळ येणार. मला माझं काही वाटत नाही, पण माझ्यामुळे माझ्या जवळच्या माणसांना, माझ्या आहुंना त्रास व्हायला नको रे.
टाका रे हिला आत. बघा 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 तुम्ही वहिनी बघा. बघा बघा वहिनी पटली ना खात्री. मी अजिबात खोटं बोलत नव्हतो. त्या सकूसाठी तुमच्या लाडक्या दिगूने काय स्वतःच करून घेतलंय बघा. अरे 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 काय म्हणावं याला. अरे आम्ही सुद्धा लग्न केलं, हा संसार केला, पण हा असला प्रेमाचा प्रकार पहिल्यांदाच बघतोय. अरे याला प्रेम म्हणावं की चेटू तेच कळेन असं झालंय. हा प्रेम कसलं चेटूकच आहे हे. असा कसा बोललास रे दिगू? काय काय सिद्ध करायचंय दिगू तुला? शक्तीवर खोटं बोलणाऱ्या त्या चेटकिणीसाठी स्वतःचा हात जाळून घेतलास. पण तुझ्यासाठी तुझ्या आईचा जीव जळतो हे दिसत नाही तुला? माया आटली तुझी आईवरची. अरे का का त्या पोरीमध्ये अजून अडकून पडलायस? ती हद्दपार झाली, तुझ्या आयुष्यातनं गेली कायमची. सखू आता तुझा भूतकाळ झालाय, वर्तमानात जग रे. माणसात ये रे बाळा, जरा माणसात ये. आमच्यावर दया कर. विसर रे त्या चेटकिणीला, विसर. पाया पडते मी बाबा, तुझ्या पाया पडते. आईच्या मायेची जरा तरी जात ठेव रे दिगू. जिप्री तू अगं हो चला हे कळलं मला, पण कुठे चला? चिपरी ही कशाला आले इथे? काय काय? वहिनी हिला अजिबात घरात घेऊ नका. यच नाही, यात सुद्धा त्या चेटकिणीचा काहीतरी डाव असेल. दिगू हिच्या सोबत तू कुठेही जायचं नाहीस. तुला गावाबाहेर रानात बोलून तुझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करण्याचा बेत असेल याचा. असणारच, तोच बेत असणार वहिनी. दिगू यांच्या बोलण्यावर विश्वास नको ठेवूस रे. आता फसू नकोस. ए चल जा चल जा चल. काय हा? हा? हे बघ इथे जर पुन्हा आलीस ना तर तंगड तोडेन, नाही तर तुला इथेच बांधून ठेवेन. चल जा चल चल निघ, चल चल. काय झालं असेल? का आली असेल जिप्री? जय जिंगरोबा, जय जिंगरोबा, जय जिंगरोबा, जय जिंगरोबा, जय जिंगरोबा, जय जिंगरोबा. ओय, खाली बस, बस खाली. अरे बघता काय टाका माते.
ते. नाही, आता मात्र माझा संयम सुटत चाललाय. दागोजीचा तो नीच डाव माझ्या डोळ्यासमोरून हलत नाहीये. म्हणजे बालसखी झिपरी आणि सौभाग्याच्या म्हणजे दिगूच्या आयुष्याच्या बदल्यात सखूला मरण कवटाळायला लावलं त्या दागोजीने. आणि माझी बिचारी निरागस सखू सरळ आपलं आयुष्य उधळायला तयार झाली आहे. तेव्हा हो सखू संदुकीत आहे आणि ती संदूक जमिनीच्या खाली आहे. पुरते गाव मुळत असेल नव्हती तिथे. मला तर माझा तर विचार करूनच श्वास कोंडतोय इथे. तेव्हा तू मी इतक्या तळमळीने बोलते आणि तुम्ही मख्खच आहात. माझं म्हणणं पोहोचताय का तुमच्यापर्यंत? कानातून हृदयापर्यंत पोहोचताय का? हा नाही, आत्ताच सांगते. अशा रीतीने सत्याची कास धरणाऱ्या सखूला जर असा क्रूर दंड मिळणार असेल तर हा उजळ माथ्यानं फिरणाऱ्या कलीचा विजय नाही तर काय आहे देवा? हा नाही, पृथ्वीवर राहणाऱ्या सखूला कर्मभोग भोगण्याचे सगळे नियम, मग हेच नियम त्या नागोजीला का नाहीत? की या कलियुगात फक्त दुष्टांचाच उदो होणार आहे. आणि सखूचा संतपदाचा प्रवास हा असाच मातीखाली संपणार आहे का देवा? या अवदसा सखूला कायमची मोठमाती दिले. त्या सखूच मातीचं शरीर पुण्यांदा मातेत मिसळला. खरं तर चेटकीन म्हणून सखूला जेव्हा गावातून हाकलून दिलत तेव्हाच ती संपली होती. पण आज इथं आपण तिला खऱ्या अर्थी संपवली. आणि म्हणूनच आता ही आवास आपण सखू आवास म्हणून दरवर्षी मोठ्या थाटामाटानं धूमधडाक्यात साजरी करायची. बोला जय जिंगरोबा, जय जिंगरोबा, जय जिंगरोबा, जय जिंगरोबा. देवी, साऱ्या संतांनी खडतर प्रवास केलाय. सखूच्या सत्यनिष्ठेची आणि सात्विकतेची ही शेवटची कसोटी असेल ना. पण देवा, मला आपल्या लेकीच्या प्राणांची चिंता लागली आहे. हेच सखूचं प्रारब्ध आहे का? तेव्हा हो तुम्ही शांत कसे काय राहू शकता? देवी, डोंगरावरून खडकांवर कोसळणारी नदी रानावनातून काट्याकुट्यातून सागराकडे धाव घेते. पण ती कधी वेदनेनं कळवळते? माझ्याच वाट्याला हे काय आलं अशी तक्रार करते? नाही, ती तिचा स्थायी भाव कधीच सोडत नाही. ती सदैव जीवनदायी कल्याणीच असते. संतांचा जीवन प्रवास हा असाच असतो. हे सगळं जरी खरं असलं तरी सखूच्या बाबतीत हे जरा जास्तच होतंय तेव्हा. तेव्हा हो सखू जगली वाचली तर संत पदाला जाईल ना. आणि तिला वाचवणं हे तुमचं काम आहे ना. नुसतं बघून काय होणार आहे? आणि बघायचंच असेल ना तर जरा सगळीकडे बघा. नाही बघा ना, संदुकीत मंद होणारे सखूचे श्वास बघा. मोठा चाललेला तो हैदोस बघा. घरात जणू सण आहे असा उत्सव चाललाय अगदी तो बघा. आणि पारावर कासावीस होणार ते लहान लेकरू तेही बघा. सखूच्या तुमच्या सखीच्या बाबतीत काय करणार आहात?
भरपूर प्यार. आज तुम्हाला याची नशा होणारच नाहीये, कारण सखू मेल्याची नशा या नशेपेक्षा कितीतरी मोठी आहे. जिने आम्हाला त्रास दिला, जिने आमच्यावर सारखी सारखी मात केली, ती सकू मेला. सकू संपले. ती सकू ढगात गेली. अरे लय खुशात आम्ही प्यार. अरे प्यार. नागोजी नागोजी कुलगुरू नागोजी. नागोजी नागोजी कुलगुरू नागोजी. जय गुरु झिंगरोबा. जय गुरु झिंगरोबा. जय गुरु झिंगरोबा. जय गुरु झिंगरोबा. सकू वहिनींच्या बाबतीत इतकं वाईट घडलेलं असताना इथे हे सगळे सण असल्यासारखे का करतायत? घ्या 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 प्रसाद घ्या. घे विठू, प्रसादाचा लाडू घे. बाबाजींनी सगळ्यांना सण साजरा करायला सांगितलंय. का म्हणून आपण विचारायचं नाही, आपण सण साजरा करायचा. बाबाजी जे सांगतात ना ते सगळ्यांच्या भल्यासाठीच असतं. घ्या घ्या खा लाडू खा, प्रसादाचा लाडू खा. हवे तितके घ्या. घे यमुने लाडू घे. शंभूबाळ तुला पण अजून एक लाडू. दिगू घे प्रसाद घे. घे 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 घे. हा प्रसादाचा लाडू. तिकडे सखूच्या आयुष्याचा शेवट होतोय म्हणून सण साजरा करायचा. वहिनी आणखीन एक द्या. अगं लाडूसाठी का कारण द्यायची? समोर आहेत ना लाडू, मग म्हणजे सणाची पर्वणीच आहे ती. मग हा द्या. हो हो देते देते. घ्या आणखी एक लाडू घ्या जरा द्या. जय झिंगरोबा. शेवटी या दुष्टांनी गरीब बिचाऱ्या सखू वहिनीचा बळी घेतला. विठुऱ्या, माझी वाचा गेली असेल परती जगासाठी. तुला तर माझ्या मनीचं ऐकू येत आहे ना. आता कमरेवर हात ठेवून नुसतं उभं नका राहूस. समद्यात जगानं पाठ फिरवली, दाजींनी साथ सोडली, पर तू तरी धाव र. तुझी सखी किती संकटात आहे हे दिसत ना का तुला? धाव घे, तुझ्या सखीला वाचव विठुऱ्या. आता तुझाच आधार आहे.